आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. ऐरोलीमध्ये तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. अशोका प्रतिष्ठान पुरस्कृत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ सेक्टर 4 यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सुशीला देवी देशमुख विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्यात सुप्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे यांच्या भीमगीतांनी वातावरण भारावून गेलं. हजारो भीमसैनिकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला राज्यसभेच्या खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे, ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के, शिवसेना जिल्हाप्रमुख द्वारकानाथ बोहीर तसेच अनेक नगरसेवक आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अ, ब, क, ड उपवर्गीकरणाच्या महत्त्वावर भाष्य केलं. कार्यक्रमाचं आयोजन नगरसेविका हेमांगी सोनावणे, माजी नगरसेवक अंकुश सोनावणे आणि संपूर्ण सोनावणे परिवार यांच्या पुढाकारातून करण्यात आलं होतं. या भव्य आणि शिस्तबद्ध आयोजनाचं कौतुक खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी केले. एकूणच भीमगीतांचा जोश, मान्यवरांची उपस्थिती आणि हजारो अनुयायांचा उत्साह यामुळे ऐरोलीतील हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला आहे. देशात तिहेरी तलाक प्रथा बेकायदेशीर आणि असंवैधानिक ठरवण्यात आली असतानाही नाशिकमध्ये या प्रथेचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून अमानुष मारहाण केल्याप्रकरणी आणि गर्भातील बाळाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून संशयित पती मलिक अशरफ शमशेर याच्या विरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. फेब्रुवारी 2022 मध्ये पीडितेशी रजिस्टर पद्धतीने विवाह झाल्यानंतर काही दिवसातच छळ सुरू झाल्याचा आरोप आहे. जानेवारी 2025 मध्ये झालेल्या मारहाणीत गर्भातील भ्रूणाचा मृत्यू झाला. त्यानंतर 30 जानेवारी 2026 रोजी संशयिताने फोनवरून तलाक 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 म्हणत काडीमोड केल्याचा आरोप पीडितेने केलाय. पीडितेने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण कायदा 2019 अंतर्गत गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील पाणी टंचाईसाठी पाण्याची कमतरता नव्हे तर नियोजनाचा अभाव कारणीभूत असल्याचं म्हटलंय. नागपुरात आयोजित जलसंवाद आणि जलक्रांती परिषदेत बोलताना त्यांनी विदर्भातील शेतकरी आत्महत्या आणि दुष्काळी परिस्थितीवर भाष्य केले. देशात हायवे ग्रीड आणि पॉवर ग्रीड प्रमाणेच वॉटर ग्रीडची गरज असल्याचं सांगत पूरग्रस्त भागातील पाणी कालव्यांद्वारे दुष्काळी भागात वळवण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे. जलसंधारण हे लोक चळवळ बनल्यास देशातील पाण्याच्या दुर्भिक्षाचा प्रश्न सुटू शकतो असंही गडकरी म्हणाले. तसेच पूर्ती सिंचन समृद्धी संस्थेने गेल्या 25 वर्षात विदर्भात जलसंधारणासाठी मोठे काम केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. नगरसेवक तथा आरोग्य समितीचे उपसभापती श्री गणेश प्रकाश सकपाळ यांनी यंदाचा वाढदिवस कोणताही उत्सव न करता सामाजिक उपक्रमांनी साजरा करत एक आदर्श घालून दिलाय. नसरापूर येथील दुर्दैवी घटनेचा निषेध आणि निष्पाप चिमुकलीचा श्रद्धांजली अर्पण करत त्यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मोठ्या संख्येने युवक, महिला आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी रक्तदान केलं. कार्यक्रमात मोफत बीपी, शुगर व मोतीबिंदू तपासणी तसेच शस्त्रक्रियेची सुविधा देण्यात आली. शिक्षण, आरोग्य व सक्षमीकरणावरही मार्गदर्शन करण्यात आलं. या उपक्रमाला वनमंत्री श्री गणेश नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी रक्तदानाचं महत्त्व अधोरेखित करत सहभागी नागरिकांचं कौतुक केलं. गणेश सकपाळ यांनी वाढदिवस हा समाजसेवेची संधी असल्याचं सांगत सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला आहे. तर 11 मे हा माझा वाढदिवस असतो, परंतु जी काही अमानुष गोष्ट नसरापूर या ठिकाणी घडली, एका चिमुकलीवरती अत्याचार करून तिचं हत्या करण्यात आली, काळिमा फासणारी अशी गोष्ट या महाराष्ट्रामध्ये घडली. निश्चितच या घटनेनंतर मन मानत नव्हतं असं काही उत्सव, आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करावा म्हणून. याकरिताच मी व माझे सर्व सहकारी यांनी आपण कुठलाही उत्सव साजरा न करता समाजाप्रती बांधिलकी ठेवून सध्या संपूर्ण शहरामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्याचप्रमाणे रुग्णांना ऑपरेशनच्या वेळी लागणारं रक्त हे कमी पडत आहे. हे लक्षात घेता मी व माझ्या सहकाऱ्यांनी रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. जी काही माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी श्री गणेश नाईक ब्लड डोनर चेन या माध्यमातून रक्त लोकांच्याकडून दान करून घेणं आणि ते गरजू लोकांना देण्याचा उपक्रम केलेला आहे. त्याच ह्या संपूर्ण प्रवाहामध्ये गणेश सकपाळचा आजचा दिवस आहे.
त्याला उदंड आयुष्य लाभो, त्याच्यातून सत्कर्म हो, सत्कार्य हो, ही सदिच्छा. राजा शिवाजी हा रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करताना दिसतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली असून अवघ्या 9 दिवसात भारतभरात 76.42 कोटी रुपयांचं ग्रॉस कलेक्शन केलंय. 100 कोटींच्या बजेटमधील या चित्रपटाने बजेटच्या अर्ध्याहून अधिक रक्कम वसूल केली आहे. दुसऱ्या आठवड्यात काही शो आणि स्क्रीन कमी झाल्यानंतरही चित्रपटाने वीकेंडला जोरदार मुसंडी मारली. दुसऱ्या शनिवारी चित्रपटाने 5.60 कोटी रुपयांची कमाई केली असून थिएटरमधील ऑक्युपन्सीमध्येही मोठी वाढ झाल्याचं दिसून आले. सॅकनिलच्या अहवालानुसार चित्रपटाची आतापर्यंतची नेट कमाई 64.43 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. दमदार कथानक, तगडी स्टार कास्ट आणि अजय अतुल यांच्या संगीतामुळे चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. याच जोरावर राजा शिवाजी हा मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.